शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिते त्याचे पाय माझे हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण स्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग ऐको कमी माझ्या देहूतील मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे विश्वाच्या मालकासमोर मागणी मागतात. हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा हे जगदानंद कंद जगतपते पंढरीशा पांडुरंगा माय बाबा मला एक देऊन टाका मला तुमचा विसर नाही पडला पाहिजे. पुन्हा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी देवा मी आवडीनं तुमचं गुण गावं ही माझ्या जीवनातली जोड आहे. न लगे मुक्ती आणि संपदा देवानं थोडस कामीज दाखिलतं. देहूतल्या मालकांना सांगितलं प्रभो मला मोक्ष सुद्धा नकोय. न लगे मुक्ती आणि संपदा मला संपत्ती सुद्धा नकोय. संत संग देई सदा मला संतांचं सानिध्य पाहिजे. ठीक आहे. विटेवरच्या मालकानं सांगितलं तुकोबराय नित्य तुम्ही तुमच्या स्मरणात राहील माझं आवडीनं भजन गाताल संतांची संगती देईल. पण या काही गोष्टी करण्यासाठी मानवी शरीर पाहिजे आणि मानवी शरीर प्राप्त पाहिजे असेल लागत असेल तर मग गर्भवासाला यावं लागेल. सुखे घालावे आम्हाशी तुकोबारायनं सांगितलं देवा गर्भवासाची आम्हाला काही भीती नाही. ज्यांना भीती होती ते मुक्त झाले. मुनी मुक्त झाले भेने गर्भवास या गर्भवासाच्या भीतीपोटी मुनी योगी जपी तपी सिद्ध अनुरागी हे मुक्तावस्थेला पोचलेत देवा. पण आम्हा विष्णुदासा सुलभतो गर्भवास विष्णुदासाला काही करीत नाही. देवा अंतकरणात तुझं नामस्मरण आहे भजन आहे तुझ्या नामाचा टाहोय तो काय करणार आहे गर्भवास. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झाला. आपलं कीर्तन विठाला मोठ्या श्रद्धेने भावयुक्त अंतकरणाने चालत असलेला हा पाच पर्वण्यापैकी उत्तम शिवरात्री हा एक फार मोठा पर्व आहे. शिवरात्रीचा वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार 29 उपवास आहेत एकादशी सारखे आणि वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार एक उपवास आहे. एक टाइम जेवून त्याला सोमवार म्हणतात. याच्या व्यतिरिक्त ज्ञानोबाराय तुकोबारायांनी एकाही उपासाला मान्यता दिली नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायांनी मी त्यांचं नाव घेऊन भाकरी खाणारा माणूस आहे. माझी काय पात्रता आहे. या 29 उपवासाने 30वा सोमवार शक्य असल्यास प्रदोष 31वा
याच्या व्यतिरिक्त ज्ञानोबाराय तुकोबारायनी एकाही उपवासाला तिळा इतका ठाव दिला नाही तो ज्ञानोबाराय तुकोबारायनी. मग तुम्ही आम्ही कोणते कोणते दुकानं मांडले ते किती खरे येत ज्याचे त्यानं तपासायचे. विठाला त्याच्यापैकी आजचा जो पर्व काळ आहे उत्तमोत्तम शिवरात्री अत्यंत उत्तम आहे. फार मोठं पर्व मांगल्य आहे शिवरात्रीचा उत्सव. भगवान देवादिदेव सबदेवों के बाबा भगवान शिवशंकर यांचा हा उत्सव आहे. आणि या उत्सवानिमित्त चालत असलेला बोरेश्वर प्रभूंच्या कृपेने भगवान बोरेश्वराच्या दयेने त्या बोरेश्वराच्या साक्षात्काराने बोरेश्वराच्या प्रसादनाने कारण प्रसादिक मूर्ती आहे अशा परम पावन विश्वनाथाच्या कृपेने परिसरातल्या साधू संतांच्या आशीर्वादाने योगी तप्यांच्या सिद्धांच्या आशीर्वादाने आणि या अधिष्ठानाला बोरेश्वराचे उपासक लाभलेले सद्भक्त आदरणीय हरिओम बाबा त्यांच्या या असीम प्रयत्नातून चालत असलेला हा भगवान शिवजींचा उत्सव आहे. खूप सात्विक सदाचारी पुण्यशील निराभिमानी भोगविरहित. भोगाच्या बाबतीत जर विचार केला तर मी त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीची पण बरोबरी मी करू शकत नाही. उन्हाळा असो हिवाळा असो पावसाळा असो याच अवस्थेत आजही त्यांची परिस्थिती आहे. एखादा निष्ठावंत वारकरी आला असेल त्याच्या पुढे लोटांगण घालणे, त्याचा दोष न पाहणे, त्याच्या गुणदोषाचा कसल्याही प्रकारचा विचार न करणे, त्याच्या गळ्यातली तुळशीची माळ रुद्राक्षाची माळ कपाळाचा गोपीचंद बुक्का इतकं पाहून मातुड्यात त्याच्या पुढे लोटांगण घालणारा एक निष्ठावंत वारकरी माझ्या बोरेश्वराचे उपासक सद्गुरू हरिओम बाबा. मी तसा रगील माणूस आहे. मला काय अशी भीती वाटत नाही कोणाची काय नाही. पण मी फक्त भीतो अशा सात्विक लोकांना. बाकी किवडा जरी रावणा इतका श्रीमंत आला तरी मला काय त्याच्या कपाळाला कपाळ घासायचं नाही आणि तो बी भडवा मला काय देणार नाही. मी बी भिकार चोट नाही त्या नालायकाला मागायला. माझ्या पांडुरंगाने माझ्या बोरेश्वराने मला यथासांग दिलेला आहे. मी फक्त भीत असेल तर निष्ठावंत वारकऱ्यांना भेटतो. वाक्य नीट ऐका. महाराजायला बी भेट नाही. महाराज भोगवादी असू शकतात, महाराज चंगळवादी असू शकतात, महाराज पैसे झाल्यावर चुकीचे कामं करू शकतात, पहिल्या 3 सोडून 5वी करू शकतात. महाराज काही पाप करू शकते, पाप करत नाही ते फक्त वारकरी. आणि म्हणून त्या वारकऱ्यांना फक्त भीतो. एक महाराज म्हणला माझ्याकडे लय भारीची गाडी आहे, घाल मग आमच्या अंगावर. त्या गाडीचा आणि याचा काय संबंध आहे? माझ्याकडे एवढे पैसे आहे, कोणाकडे पैसे आहेत त्याचा काय विषय नाही. नाही भ्यायचं कोणाला. भ्यायचं फक्त तुम्हाला एक सांगतो, तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करतो, फक्त जीवनात अपमान करू नका वारकऱ्याचा. वाका मायबापाच्या पुढं, वाका देवांच्या पुढं, वाका ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या पुढं. आणि त्याच्यानंतर जर पुढं वाकायचं असेल तर महाराजांच्या पायावर वाकूच नका, वारकऱ्यांच्या पायावर वाका. विठाला विठाला. कारण विश्वाच्या मालकाचं शुद्धांतकरण एक तत्व होतं देवाच्या मालकाचं. ते तत्व म्हणजे संत शिरोमणी निळोबाराय. मस्तक हे पायावरी. म्हणून वारकऱ्यांच्या पुढे वाक जावं. माझ्या बोरेश्वराचा विटेवरच्या मालकाचा निष्ठावंत उपासक असे परमश्रद्धेय हरिओम बाबा वारकरी आहेत. त्यांच्या चरणी दंडवत करतो, बोरेश्वराच्या चरणी दंडवत करतो. मृदंगाचार्यांना धन्यवाद देतो, माझ्या या गुणीजनांनाही धन्यवाद देतो. गाय नक्षत्रातली बुलंद तो प्रकाशजी महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद. साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. भगवान बोरेश्वराचे उपासक तुम्ही एवढ्या मोठ्या गर्दीनं जमा झालात अशा पर्वणीवर, या शिवरात्रीच्या पर्व काळावर भगवान बोरेश्वराच्या दर्शनाकरता 2 तासाकरता नामचिंतन ऐकण्याकरता आलात. तुमच्यातही बोरेश्वराचा अधिष्ठाने मंडपात बसलात. तोपर्यंत प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती
म्हणून तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या अभंगावर येतोय. विठाला विठाला महाराज काय मागणी आहे तुकोबारायची? तुझा विसर न व्हावा. पर्वकाळ शिवरात्रीचा आहे. महाराज या दोन मालकांचा ज्यांना विसर पडत नाही ती माणसं फार मोठी असतात. विटेवरचे मालक आणि काशीतले मालक. विसर न पडणे म्हणजे नित्य अंतःकरणात ह्या दोघांना ठेवणे, देखावा करणे नाही. उजळलं की घागर भरून घेतली, महादेवाच्या अंगावर चवली, दुसरी भरून आणली, तिसरी भरून आणली. हे देवाला वल करणं म्हणजे फार मोठेपणा नाही. हे वरून दाखवणे, त्याला आत ठेवणं सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. या दोन देवायला आतमध्ये जागा द्या. पंढरीतल्या मालकांना आणि भगवान बोरेश्वर म्हणजे काशीतले मालक आहेत. या दोन मालकांना जागा देताच आली. तो डोक्यावर बी देऊ नका, खांद्यावरही देऊ नका. ते रिकामे नाहीत कोणाच्या डोक्यावरून खांद्यावर बसायला. तुम्हाला भाव असेल, श्रद्धा असेल तर तुमच्या अंतःकरणात जागा द्या. आणि या दोन देवायला ज्याने अंतःकरणात जागा दिली त्याच्याकडे तो बघतो. बघ आपली चिंता तो करतो. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आपली ती चिंता करत असतो. जागा द्यावी. पर्वकाळ शिवरात्रीचा आहे. महाराज याही मालकाला अंतःकरणात ठेवण्यात किती मोठं रहस्य आहे. दिवर नावाचा एक व्यक्ती होऊन गेला. सात्विक आहे, सदाचारी, पुण्यशील, पावन आहे. असं भगवान बोरेश्वरांचं जसं जाज्वल्य प्रसादिक लिंग आहे, पिंड आहे, अशी एक पिंड त्याच्याकडे सुद्धा होती. एकदम साध असं कौलाचं घर, छोटस मंदिर, बारीकसा गाभारा, आणि त्याच्यामध्ये तो भगवान शिवजीची उपासना करायचा. रात्रंदिवस अंतःकरणात त्याच्या शिवजीच होते. झोपेतून उठल्यापासून तर झोपेपर्यंत जे काही काम करत असेल ते प्रत्येक कामाला शिवजींचं नाम घेऊनच हात लावायचा. आपल्याकडे दंडक दिलाय, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. घात जरी तोंडात टाकायचा असेल तरी भगवंताचं नाव घ्यायचं सांगितलं. मोठी मोठी लोक जीवनभर त्याला अंतःकरणात ठेवतात, त्याला विसरत पडू देत नाही. सिंक जांभई खोकला ही तुका वेळ वाया. फक्त शिंकन जांभई जळ आली तर याच्या व्यतिरिक्त सारखा अंतःकरणात जगाचा बाप आहे काही लोकांच्या. आणि म्हणून त्यांच्यामुळे हे विश्व अस्तित्वात आहे. हे कधी मधी लटकपटक देवाचं भजन करणाऱ्यांवर विश्व अधिष्ठित नाही. आपली निष्ठानिष्ठीचा परमार्थ निष्ठावंत साधकांच्या जीवनात नित्य नितांत विश्वाच्या मालकाचा अधिष्ठाने, म्हणून हे विश्व टिकून आहे. सारखा देवांत करणात. रोज सकाळी स्नान झालं की एक घागर खांद्यावर घ्यायची, पाण्याची भरलेली, आणि गंगेवरनं घरी येत असताना बाजूला उजव्या हाताला एक मशानभूमी होती, आणि त्या मशानभूमीतून मेलेल्या माणसाला जाळलेली एक चिमूटभर राख येताना तो घरी घेऊन यायचा. नित्य अंतःकरणात ठेवणारी माणसं किती अधिकारी असतात. तुझा विसर न व्हावा. तशी मागणी तर विटेवरच्या मालकाची आहे, पण विटेवरच्या मालकाने बोरेश्वराला डोक्यावर घेतलेलं आहे. तुम्ही टाळू चापून पा पंढरपुरातल्या मालकाची. पंढरपुरातल्या मालकाच्या टाळूवर भगवान शंकरांचं शिवलिंग तुम्हाला दिसेल, हाताला स्पर्श लागेल, कारण डोक्यावर घेतलं मालकाला. याच्या पलीकडे सांगू का, भगवान शिवजींमुळेच तुम्हाला भजन, मला कीर्तन आणि तुम्हाला पक्वात.
शिवजींची कृपा नसती तर आपल्याला कोणालाही भजन करता आलं नसतं, पक्वाद वाजीला आला नसता, कीर्तन करता आलं नसतं. वारकरी संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष बोरेश्वर भगवान येतं. कारण वारकरी संप्रदायाची स्थापनाच बोरेश्वरानं केली, विश्वनाथानं केली. हे गिरगावचा बाळू सांगतो म्हणून ऐकायचं नाही, हे पैठणच्या मालकांचं वाक्य आहे. एका जनार्दनी वैष्णव. या संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष भगवान शिवशंकर आहेत. हे पैठणच्या मालकांनी नमूद करावं. वाक्य हे गाफील माणसांचं ग्राह्य धरल्या जात नाही, अधिकाऱ्यांचं ग्राह्य धरल्या जातं. आणि त्या बोरेश्वराचा उपासक नित्य अंतकरणात बोरेश्वराला रोज एकदा चिताभस्म देवाच्या पिंडीला लावायचं आणि मग त्यानं त्याचं दिवसभर काय वाट्याला आलं असेल ते काम करायचं. पण ते काम करीत करीत त्यानं नित्य भजन करायचं. मला असं वाटतंय पोळ्या लाटता लाटता जरी एखादी बाई रामकृष्ण हरी म्हटली, पोळ्या लाटता लाटता, कारण बेलणं तर काही तोंडात नसतं, पोळ्या लाटायचं लोटाळणं ते काय तोंडात नसतं, तोंड रिकामं असतं शक्यतो पोळ्या करताना तरी. मग पोळ्या करताना जर ती रामकृष्ण हरी म्हणली किंवा ओम नमः शिवाय म्हणली तर त्या पोळ्या ज्याच्या पोटात गेल्या असतील त्याचे दोष दुरुस्त करतील. दोष इतकी ताकद असते त्या पोळ्यामध्ये, त्या भाकरीमध्ये, त्या पोळीमध्ये, त्या चपातीमध्ये इतकी ताकद असते. जीवनभर त्यानं भजन केलं देवाचं. त्याचा नित्यनेम होता चिताभस्म शिवजीला समर्पित करायचं. कर्म नो गती. एक दिवस असा उजळला की देवाचं स्नान, गंगेचं स्नान झालं, पाण्याची घागर खांद्यावर घेतली आणि मशानभूमीत गेला. तर आदल्या दिवशी कोणी जाळलंच नव्हतं, भस्मच नाही, असं होतच नव्हतं. पण त्याच दिवशी झालं. रिकामी भस्माची वाटी कोनाड्यात ठेवली तुळशीच्या वृंदावनाच्या बाजूला आणि नित्यप्रमाणे ठरल्याप्रमाणे बायकोला काही सांगितलंच नाही मी इथं भस्म ठेवलं. रोज ठेवत होते, पण आज म्हणायला पाहिजे होतं की कालच्या रात्री कोणी मृत्यू पावलं नाही म्हणून मशानभूमीत कोणाचा अंत्यविधी झाला नाही ग, याच्याकरता चिताभस्म नाही शिवजींना, असं ते विसरून गेले आणि ते त्यांच्या पूजेत मग्न झाले. देवाला स्नान घातलं, पिंड पुसून काढली, पांढऱ्या रंगाची फुलं असतील, काय काय असेल ती संपूर्ण आरास करायचं ठरविलं आणि आवाज दिला, प्रिये ए लक्ष्मी, अगं भस्म घेऊन ये ग, असा आवाज दिला. महाराज ती काय सात्विक माऊली असेल, किती सदाचारी असेल, किती पुण्यशील असेल, किती पावन असेल ती माऊली. आणि ती आवाज आल्याबरोबर हातातलं काम सोडून त्या कोनाड्याकडे गेली. त्या वाटीत बघितलं तर त्या वाटीत काहीच नव्हतं. ती वाटी कोरडी होती. रोजची रोज गंगेतून धुवून आणायची आणि नवचिता भस्म आणायचं होतं, पण तिला पांढरं सुद्धा लागलेलं नव्हतं. एखाद्या वेळेस भस्मानं भरलेली जरी वाटी असती तर तितकंच वाटीला असं बोट पुसून तो पांढरा भस्म शिवजीला समर्पित केला असता चिताभस्म, पण वाटी सुद्धा धुवून आणली होती गंगेतनं. दुसरा आवाज आला, अगं किती वेळ लावते, घेऊन ये ग भस्म, तुझा विसर न व्हावा याच्यावर सांगते. दुसराही आवाज पडला. बाई थरथर कापत होती. मालकाने आपल्याला 2 आवाज भस्मा करता दिलेत, पण भस्मच आणलं नाही मालकानं, मी दिनार तरी कशी. एक सांगू का तुम्हाला, आपण जर असं करीत असू आणि आपण आपल्या बायकोला आवाज द्यायला भस्म घेऊन ये, तर आपली म्हणली असती तुला फुकू का. मी पण त्याच्यात आलो, तुमच्या अंगावर दगड टाकतोय असा विषय नाही. आपली म्हणली असती कोणी मेलच नाही ना काल, मशानात अंत्यविधी झालाच नाही ना, तुम्ही चिताभस्म आणलंच नाही, मग देऊ कसलं, निदान इतकं तरी आपली म्हणली असती. ती बाई तेवढं सुद्धा बोलली नाही. बाई मनाला खात होती, मालक कसे विसरले असतात, त्यांना कसं कळत नसेल की त्यांनी भस्म आणलंच नाही, वारंवार मला आवाज कसा देतात. तिसरा आवाज आला तर करू काय. 2 आवाजापर्यंत ठीक होतं, कारण कपाळावर कुंकू असलेल्या, वाक्याने ऐका, कपाळावर कुंकू असलेल्या सात्विक सदाचारी पुण्यशील बाईनं नवऱ्याचा तिसरा शब्द मातीत जाऊ दिला नाही पाहिजे. तिला प्रसन्नपणाने कपाळावर कुंकू लावण्याचा अधिकार आहे.
ती कोणतंच वाक्य नवऱ्याचं ऐकत नसेल तर तिनं कपाळावर कुंकू लावणं म्हणजे कुंखाचं पिठलं करून कपाळाला चिटकिने. महाराज अधिकारी लोकांसाठी असते ते, तुमच्या माझ्यासाठी नाही. आपला खेळ सगळा पोकळवादी, सगळा देखावा, आपला आतून काही नसतं, काही संबंध नसते. आज्ञाभंग काय असते, वैचारिक पातळीची लेवल काय, खाली किती गेली वरी किती गेली, लोक काय म्हणतील, काही संबंध नाही. मी म्हणजे मीच. या अवस्थेत जगत जीवन जगणारी तुमच्या माझ्यासारखे सगळे आपणच. त्या बाईने विचार केला, तिसऱ्यांदा आवाज जर दिला तर करावं काय, आणि तसंच झालं. आवाज दिला, अगं अन्न ना ग. बाईने विचार केला, तिसरा आवाज पडलाय, आज्ञाभंगतेचं पापक लागतंय. कापूर घेतला, हरिओम बाबा. तो कापराचा ढिगल केला, त्या कापरावर बसली आणि त्याच्यावर विस्तू टाकून दिला आणि स्वतःचं शरीर जोहार करून घेतलं. मधात मंदिरात विचार करत होता, गेले आयुष्यभर जिच्या खांद्याला खांदा लावून संसार केलाय, ती बायको साधं दारातलं भस्म मला देवासाठी आणून देत नाही. आपण कशासाठी संसारासाठी बैलासारखं जीवन राबवायचं? हात आहे आपल्या जीवनाची, धिक्कार आहे आपल्या जीवनाचा. जी आपल्याला दारातलं तुळशी वृंदावनाच्या बाजूला ठेवलेल्या कोनाड्यातली वाटी भस्माची आणून देत नाही, तीन आवाज देऊन आपण या संसारासाठी बैलासारखं राबायलो. असा त्यानं विचार केला, पण भस्म आणलंच नव्हतं त्यानं. हे कुठं लक्षात आहे? अनावधानानं विसरून गेला आणि हयात होऊन थकून मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर आला तर तुळशी वृंदावनापाशी दिव्य तिच्या शरीराचा सुगंध येत होता. पाहिलं तर राखुंड्याचा ढिगल पडलेला होता. राखुंड्याचा ढिगल पडला होता. लक्षात आलं, कालच्या दिवशी एकही इथे माणूस मृत्यू न पावल्यामुळं मशानभूमीत अंत्यविधी झाला नाही, आणि अंत्यविधी न झाल्यामुळं मी वाटी गंगेतनं धुवून आणली. पात्रामध्ये भस्म नव्हता आणि आपण पत्नीला आवाज दिला, 3 आवाज दिले, ती आणील कुठून? आणि मग तिनं स्वतःच्या शरीराचं जोहार करून घेतलं. काय पत्नी असेल महाराज. आणि त्या राखेमध्ये जाळलेल्या अस्थिच्या त्या पुंजामध्ये असा हात घातला आणि मूठ भरून चिताभस्म घेतलं. हे चिताभस्म ज्या वेळेला असं भरून घेतलं हातामध्ये, विठाला 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 आणि ते चिताभस्म घेऊन भगवान शिवजींच्या पिंडीवर समर्पित केलं. त्या मुठभर राखेतनं एक कंगन खाली पडलं. ते सौभाग्याचं कंगन होतं, अक्षयी चुडा होता. महाराज, मालकावर इतकी निष्ठा असलेली बाई आपल्या पतीचा नियम मोडू नये याच्याकरता स्वतःच्या शरीराची राख केली. काय पतिव्रता स्त्री असेल, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. महाराज, बेल किती महादेवाला वाहला, पांडुरंगाला मंजुळ किती वाहली, आपण किती ग्रंथाचं पठन केलं, हरिपाठ किती बाऱ्या म्हणतो, तुळशीला प्रदक्षिणा किती करतो, त्यापेक्षा आपल्या भारतीय संस्कृतीचे आपण नियम किती पाळतो हा महत्वाचा मुद्दा आहे. महाराज, जोहार करून घेतला आपल्या पतीचा नियम मोडू नये. गेल्या 30-35 वर्षाची परंपरा. आज जर चिताभस्म नसतं तर आपल्या पतीचा नियम मोडून गेला असता, म्हणून स्वतःचं शरीर जाळून घेतलं आणि त्याच्यातली मुठभर राख मग नवऱ्याने भगवान शिवजीला अर्पण केली, बोरेश्वराला, विश्वनाथाला. त्याच्यातून एक बांगडी पडली, कंगन पडलं. श्रुतीने प्रश्न केला, जिथं स्वतःचं शरीर पेटून घेतलंय तिच्या हातातली बांगडी का जळाली नाही? माझ्या लहानपणी आम्ही बांगड्यांचं तोरण करायचो. लग्न कार्य असलं की कासार दादा बांगड्या भरायचे आणि त्या फुटलेल्या बांगड्याचं असं कोपऱ्यात गोठोडा असायचं, ते नेऊत द्यायचं नाही, ते ठेवून घ्यायचं. आणि त्या बांगडीचा एक भाग दिव्यावर ठेवला राखेलच्या आणि इकून दाबलं की ते काच इतका वितळतो, मग इकडचं तोंड मिटतं. म्हणजे त्या काचाचं पाणी होतं छोट्याशा मिनमिन त्या दिव्यावर.
मला सांगा, प्रेत जळेपर्यंत अग्नी किती वाढला असेल? त्या बांगड्याचं पाणी होतंय, पण पतिव्रतेचे कंगन जाळायची ताकद अग्नीत नाही. पतिव्रतेचं मंगळसूत्राचा दोरा सुद्धा जाळायची अग्नीत ताकद नाही. अग्नीत ठराविक लोकांना भेटतो, साध्वीला भेटतो, वारकऱ्याला भेटतो आणि पतिव्रतेला भेटतो. मी दुपारी कीर्तनात बोलून गेलो. ढवळेवीर नावाचं गाव आहे खानदेशमध्ये. त्या खानदेशमध्ये ढवळेवीर नावाचं गाव, तिथं रुक्मिणी नावाची एक माऊली होऊन गेल्या. फक्त हळदीचा डाग होता आणि तेवढाच हळदीचा डाग, आणि माहेरी आल्या. अख्खं जीवन माहेरात ज्ञानेश्वरीवर गाथ्यावर प्रेम केलं आणि ज्ञानेश्वरी आणि गाथा जीवनभर अंतःकरणात ठेवला. 2 वेळेची भाकरी घरातली लोक देत होते. कालांतरानं ती रुक्मिणी नावाची स्त्री हरिओम बाबा जात राहिली. त्या माऊलीचा अंत्यविधी झाला. 2ऱ्या-3ऱ्या दिवशी राख सावडायला गेल्याच्या नंतर गळ्यातली तुळशीची माळ दोऱ्यासह सापडते आणि आस्ती विरून गेल्या. औषधाला आस्ती सापडली नाही, फक्त गळ्यातली तुळशीची माळ आणि तो दोऱ्यासह ती माळ सापडे. आज ढवळेवीर नावाच्या गावात खानदेशमध्ये फक्त त्या तुळशीच्या माळीची रुक्मिणी माऊलींची समाधी आहे. जाळू शकत नाही अग्नी, भीतो वारकऱ्यांना. पुन्हा एक मुद्दा पहा. इकडे खाली सोलापूर भागामध्ये, धाराशिव भागामध्ये वारकरी संप्रदायातले गोड साधरी रत्न होऊन गेलं. वैकुंठवासी स्वर्गीय रामकृष्ण भाऊ येडशीकर. प्रचंड संप्रदायाचा व्यासंग मोठा होता भाऊंचा. भाऊंचं नाव रामकृष्ण होतं. मोठ्यांचं वाक्य सांगतोय. गुरुवर्य वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ येडशीकर जात राहिले. लक्षावधी टाळाच्या, मृदंगाच्या, वारकऱ्याच्या, विटेवरच्या मालकांच्या, काशीतल्या मालकांच्या जयघोषाने स्वर्गीय रामकृष्ण भाऊंचा अंत्यविधी पार पडला. आणि आस्ती संचयाच्या कार्यक्रमाला ज्या वेळेला पुन्हा 2ऱ्या-3ऱ्या दिवशी सगळी लोक जातात, त्यावेळेला भाऊंची कवटी जशाला तशी हरिओम बाबा सापडली. पूर्ण जळून गेलेली पांढरी शुभ्र कवटी सापडली. पण भाऊंच्या कपाळावर त्यावेळेला 10-5 क्विंटल नारळ पडले असतील, कितीतरी कापूर पडला असेल, कितीतरी गावरान तूप पडलं असेल, राळ पडली असेल, गौऱ्या पडल्या असतील, चंदनाची लाकडं पडली असतील, दुसरी सुद्धा जांभळ्या आंब्याची लाकडं पडली असतील. आणि इतक्या लाकडात जळालेलं पार्थिव त्या कपाळावर, कवटीवर नाव कोरलेलं होतं, रामकृष्ण. उपजताच त्यांचं नाव रामकृष्ण भाऊ येडशीकर. अख्खं शरीर जळालं, पण नाव जशाला तसं साबूत राहिलं. अग्नी वारकऱ्याला भेटतोय, अग्नी साध्वीला भेटतोय. सतीनं देखे अग्न. महाराज सतीचं शरीर अग्नी पाहू शकत नाही. मी दुपारी बोलून गेलो. कासारवाडी नावाचं गाव आहे गंगाखेड तालुक्यामध्ये. वैकुंठवासी मारोतराव महाराजांची बऱ्या काळ त्या माऊलीनं सेवा केली. त्याही माऊलीला हळदीचा डाग होता. आणि काय नवऱ्याला आवडलं नसेल, हळद फेडायच्या आत माहेरी आल्या आणि त्या दिवसपासून सासरी गेल्याच नाही. जीवनभर भजन केलं. भाऊजायाच्या हाताखाली, माहेरातल्या लोकांच्या हाताखाली राब 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 पडलेलं काम त्या माऊलीनं केलं. आपल्या बाबांकडे आलेल्या वारकऱ्यासाठी स्वयंपाक करायचा. विनंती करून पंढरपूरची वारी केली. त्या बाईचं नाव होतं जाईबाई नावाची माऊली. आणि ज्या वेळेला ह्या जाईबाई नावाच्या माऊली जात राहिल्या, त्यांचा अंत्यविधी झाला. महाराज नुसता हळदीचा डाग होता हरिओम बाबा. त्या माऊलीच्या गळ्यातला दोऱ्यासह पोत सापडली. सावडायच्या दिवशी दोऱ्यासह. आज मारुतीरायाच्या मंदिरात एक छोटीशी समाधी आहे त्या माऊलीची. आपल्या मराठवाड्यातली बाई आहे. महाराज हे सांगणारी पाहणारी लोक आज जिवंत आहेत. महाराज अधिकारी लोकांचा पुरुषार्थ इतका मोठा असतो, देखावा करणाऱ्यांचा नाही. अधिकाऱ्यांचा पुरुषार्थ, महाराज विटेवरच्या मालकाला, बोरेश्वराला आवडणाऱ्या लोकांचा एवढा दर्जेदार पुरुषार्थ असतो, इतका दर्जेदार. मग जिनं स्वतःच्या पतीचा नियम मोडू नये, तिनं स्वतःचं शरीर जोहार केलं, तिचा काय दर्जा असेल टेलर, काय अधिकार असेल तिचा.
आणि मग भगवान विश्वनाथ, भगवान बोरेश्वर प्रगट झाले आणि त्या धिवराला आलिंगन दिलंय. आलिंगन दिलं, आलिंगन दिलं, 10 भुजांनी आलिंगन दिलं. भगवान शिवजीनं आलिंगन दिल्याबरोबर हृदयाला डोकं लावून तो धिवर उकसाबुकसी रडत होता. भगवान बोरेश्वराने विश्वनाथानं विचारलं, बाळा का रडतो? काही नाही प्रभू, गेल्या इतक्या दिवसापासून तुम्हाला अंतकरणात ठेवलं. रात्रंदिवस तुम्ही अंतकरणात होतात प्रभू. तुमची पूजा करत असताना तुमच्या नामावळीत, तुमच्या भजनात वितका व्यस्त राहिलो. मला कळालं नाही, कालच्या रात्री गावात कोणी मेलच नाही. प्रभू तुमच्या भजनात इतका दंगून गेलो, मला कळालं सुद्धा नाही. अंत्यविधी कोणाचाच झाला नाही. मग भस्म तरी कसं सापडेल? देवा तुमच्या नामात मी इतका व्यग्र झालो, इतका तल्लीन झालो, इतकं तुम्हाला अंतकरणात ठेवलं, भस्म आणलंच नाही, विसरून गेलो. आणि पत्नीला 3 आवाज दिले प्रभू, 3 आवाज दिले. काय तुमच्या नामात व्यग्र होतो देवा. आणि 3रा आवाज, पतीची आज्ञा भंग होऊ नये याच्याकरता स्वतःच्या शरीराचं जोहार केलं. प्रभू गेल्या 30-35 वर्षाचा मोडणारा नियम, चालत असलेला नियम आजच्या तिथीला मोडा असता, पण ते केवळ माझ्या पत्नीनं स्वतःच्या शरीराची राख केली आणि तो नियम आज शाबूत ठेवला. देवा आता हा नियम शाबूत ठेवण्यासाठी पाठीमागं कोणी नाही, त्याच्यापेक्षा मला घेऊन जाय. भगवान शिवजीनं हृदय धरलं, मिठी मारली आणि एकच विचारलं, तुला पाहिजे काय? प्रभू एकच करा. गेल्या 35 वर्षापासून चालत असलेला नियम जिच्यामुळं चालू राहिला, तिनं जर जोहार केलं नसतं तर आज तुम्हाला चिताभस्म समर्पित करायचा नियम मातीत गेला असता. त्या पत्नीमुळं नियम साबूत ठेवलाय, मला तीच परत देऊन टाका. आणि जशाला तशी त्या धिवराची पत्नी भगवान विश्वनाथानं बोरेश्वरानं परत केली. महाराज ताकद कशाची आहे? अविरत त्याला ध्यानात ठेवल्यामुळं, अविरत त्याला अंतकरणात ठेवल्यामुळं, एका क्षणा इतका त्याचा विसर न पडल्यामुळे विश्वनाथाने त्या भक्तावरती कृपा करावी. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतो, जीवनभर भजन केलं शिवजींचं. आज पर्व काळ आहे शिवरात्रीचा. हरिओम बाबा एक वेश्या व्यवसाय करणारी बाई होती, वेश्याचा धंदा. किती मान्यता देता तुम्ही तिला? पण ती वेश्या जरी असली तरी देवावर तिची इतकी निष्ठा होती, मला असं वाटतंय विश्वातल्या बऱ्यापैकी स्त्रिया तिची बरोबरी करू शकत नव्हत्या. कुटुंबात वावरणाऱ्या,
तुमच्या माझ्यासारख्या घरात राहणाऱ्या बायका सुद्धा तिची बरोबरी करू शकत नव्हत्या, इतकी तिची निष्ठा होती. व्यवसाय तिचा वेश्येचा होता, वारांगणा होती. नियम काय होता सांग? सूर्य अस्ताला जायच्या अगोदर जर तिच्याकडे कोणी आला, एखादा नराधम, तर त्या वेशेनं त्या व्यक्तीची रात्रभर सेवा करायची. आणि प्रकाश बुवा, सूर्य मावळल्याच्या नंतर तिच्याकडे एखादा व्यक्ती एक ट्रक भर जरी सोनं घेऊन आला तरी त्या व्यक्तीनं त्याला बाप म्हणायचं, बाप, भाऊ म्हणायचं, लेक म्हणायचं आणि दर्शन घेऊन आश्रमातून काढून द्यायचं. अन्यथा राहायचा असेल माझ्या आश्रमात रात्रभर तर बाप होऊन राहाय, माझा भाऊ होऊन राहाय किंवा माझा मुलगा होऊन राहाय, हा तिचा नियम होता. सूर्यास्त झाल्यावर केवढा जरी आला तर केवढा जरी आला. महाराज त्या वेशीची परीक्षा पाहण्यासाठी नाना प्रकारच्या देवतेनं परीक्षा पाहिली, पण ती नापास झालीच नाही, झालीच नाही. तिचं नाव होतं महानंदा. काय निष्ठा असती काही लोकांच्या जीवनातला नियम असतो. असू द्या, ती वेश्या असेल, तुम्हाला काय घेणं आहे तिचं? पाप उचलायचं काम. काय मागच्या जन्मातलं तिचं असेल याच्याकरता ती त्या व्यवसायात पडली असेल. तुम्ही विनाकारण तिचे वाभाडे काढणं म्हणजे तिचे धुणे धुणे तुमच्या डोक्यावर पाप घेणं. माणसं बऱ्याच वेळेस स्वतःचा पुरुषार्थ मातीत घालतात आणि दुसऱ्याचे उकांडे उकरायचे जास्त नादी लागतात. हे मागच्या जन्मात भडवे कोंबडे होते. कोंबडे अजूनही उकांडे उकरते. तुका म्हणे झाले कोंबड्याची परी, तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, पुढेची उकरी लाभ नाही, मालकांचं वाक्य, कोंबडे आळ्या खाण्यासाठी उकांडे उकरीते. दोन्ही पायाने एकदा फरकन करीन, एकदा फरकन करीन, असं करीन, असं करीन, आणि नखानं आळ्या माग जातात आणि याचे नख घासू घासू असंच मरत. मग बरेच लोक आहे ना थुत्राचे नख घासले दुसऱ्याचं इचकिण्या करता. मला एक जण म्हणला यावर्षी सप्ताह नाही बोरेश्वरावर. म्हणलं कशामुळं नाही बाबा, कशा, मला असं वाटत नाही हरिओम बाबा सप्ताह करतील. नाही म्हणे त्यांच्याकडे अशी अशी दुःखद घटना झाली. अरे म्हणलं माझ्या जीवनातल्या काही ठराविक लोकांपैकी एक हरिओम बाबा नावाचा महात्मा आहे. ते संसारातल्या दुःखाला चिटकणारा माणूस नाही. काय असेल अंतकरणात दुःख तर ते बोरेश्वराचं दर्शन घेऊन त्यालाच सांगेल, देवा तुला काय करायचं ते कर. महाराज या लोकांसाठी तुकोबारायच्या नाटातले कडवं बसेल. आता तुझा कळेल ते करी, आता तुझ कळेल ते करी. तारीशी देवा तुला तारायचं असेल तर तार, किंवा मारायचं असेल तर मार, तुला जे करायचं असेल ते कर. तुकोबारायच्या नाटातलं गोड कडवं आहे. आणि ते कडवं मला असं वाटतंय हरिओम बाबा बोरेश्वराला म्हणले असतील, देवा माझ्यावर फार मोठा दुःखाचा डोंगर प्रपंचात टाकलास रे, पण तुझी सत्ता आहे ती आता. संहार कार्य त्याच्या हातात आहे, तुमच्या आमच्या हातात नाही. मला एक म्हणायचंय की ज्याचा मामा पंढरपुरातला मालक सख्खा मामा आहे हरिओम बाबा, अभिमन्यूचा सख्खा मामा द्वारकाधीश कृष्ण परमात्मा विटेवरचे मालक होते. महाराज मामाच्या मांडीवर शेवटचा श्वास घेतला. जिथं जगाचा बाप ज्याचा मामा आहे त्याच्या भाषाचा मृत्यू थांबू शकत नाही. तुम्ही आम्ही कोण येत राजू, आपल्याला ठरलेल्या वेळेला जावं लागेल. ते काय तुमच्या आमचा आजचा विषय. मला म्हणे होत नाही महाराज यावर्षी करत नाहीत. म्हणलं असं होऊ शकत नाही महाराज. ज्या व्यक्तीची बोरेश्वरावर अतूट निष्ठा आहे, हा ते कशा पद्धतीत होईल, केवढा होईल, काय होईल, वेळ प्रसंगी ते कन्या आणि आमटीवर करतील, कन्या भातावर करतील, पण बोरेश्वराचा उत्सव मात्र
हरिओम बाबा बंद, प्राणात शरीरात प्राण येतोपर्यंत ते चालू ठेवतील, इतकी मात्र मला तरी खात्री आहे. कारण जगात फारशी लोक पाहतो मी देखाव्यातली. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशे पण मिरवी आवडून. मला बुद्ध्यांक दिला असेल, मला अभ्यास दिला असेल, शास्त्राचा, पुराणाचा, वेदाचा अभ्यास दिला असेल, तरी पण मी एखाद्याच्या पुढे वागताना मी माझ्या शरीराचा विचार करतो. माझे कपडे मळतील का, मातुड्याचा डाग लागेल का. महाराज, कितीही सामान्य वारकरी बिचारा छोटासा अभ्यासू पण नीतीसंपन्न वारकरी आला तर त्याच्या समोर पळत जाऊन पुढे त्या कीर्तनकाराच्या पुढे लोटांगण घ्यायची ज्याच्यात ताकद आहे. महत्व हरई चातुर्य लपवी. टेलर तुम्ही पण पाहिला नसेल असं महाराज. गठुडे देणारे खूप लोक सापडतील आम्हाला. गठुडे देणारे महाराष्ट्रात मला खूप लोक सापडतील, पण वारकरी घरी आल्याच्या नंतर इतकी नम्रता असणारा फक्त हाच महात्मा सापडा. इतकं मी कॅमेऱ्यावर सांगतोय. अजय निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा निष्ठा आहे वारकऱ्यावर, अतूट श्रद्धा. आणि अशी माणसं मनावर रुसतील, देवावर रुसत नाहीत. देवावरी का रुसावे, आपलं प्रारब्ध आहे ते. संसारातली खाज वेळगे, उन्हाळे पावसाळे, पावसाळे हिवाळे, हे खड्डे खुड्डे, हे जे काही दुःख येत असतात ते आपल्या प्रपंचाचा भोग आहे, आपल्या जीवनातला भोग आहे. विनाकारण देवाच्या डोक्यावर टाकून आपण कुडत बसणं हे मूर्खपणाच्या यादीतले आपण लोक आहोत. विढाला विढाला. माझा विश्वास नव्हता त्या व्यक्तीवर, पण नंतर लक्षात आलं असं एखाद्या वेळेस काय प्रापंचिक दुःखानं, पण त्याच्यावर विचार केला. ती व्यक्ती भेटली. 5व्या 6व्या दिवशी टेलरच्या मेडिकलमध्येच बाबा आले. तिथून मला फोन लावत होते. फोन आमचे डबकं बंद असते, जास्त उघडीत नाही मी. आणि संध्याकाळी टेलरनं फोन केला, हरिओम बाबा आलते, तुमच्या तारखेविषयी बोलत होते. म्हणलं तारीख कधीच लिहून टाकलेली, त्यांची काय चिंता नाही. निष्ठा असते एखाद्या व्यक्तीची. चला, केवढा जरी आला तर आपल्या नियमात बदल नाही. हा भाव त्या महानंदेचा होता. ठीक आहे, आपण एखाद्या मोठ्या कुळात असतो, उच्च कुळात असतो, आरेराव तुरेराव आपले कोणी कोणी असतील, तरी पण आपण महानंदेची बरोबरी करू शकत नाही. आपण तिच्यासारखा व्यवहार करत नसलो, आपण फार शिष्टाचारात वावरत असलो, तरी आपण महानंदीची बरोबरी करू शकत नाहीत. ऐकायचं असेल खाली येऊन तर राजकीय क्षेत्रातला तुम्हाला चांगला अभ्यास आहे. आदरणीय मंत्री महोदयांचे बंधू आहेत. किती रुपयावर माणसं फुटत आहेत साहेब? मी तर नुसतं ऐकिले, लोकांचं ऐकिले. तुम्ही तर अनुभवले. महाराज 10-15 दिवस दुसऱ्या एखाद्या माणसाच्या नावाचं आंगडं घालून फिरणारा माणूस, हातात बसतेल इतक्या पैशात अख्खं जीवन त्याचं विकत घेतात राजकीय लोक. अख्खं जीवन. त्या बाईला 1 ट्रक जरी सोनं दिलं दिवस माळाल्या, तर त्या सोनं देणाऱ्याला ती रात्रभर बाप, भाऊ आणि लेक म्हणायची. काय निष्ठा असलो तिच्या जीवनात. आणि परत जर जावाच वाटत नसल तर रात्रभर तू भगवंताचं भजन माझ्या बाजूला बसून तू ऐकत राह. पण ते एवढे मोठे पैसे घेऊन आणारा हरामखोर भजन ऐकायला आलेलाच नसतो.
त्याचं कितीतरी पिढ्याचं पाप उतवालेलं असतं, तो भजन ऐकायला कसं येईल? पण तिनं ती रात्र मात्र त्याला बाप, भाऊ आणि लेक म्हणायचं. आणि तेवढी रात्र तिनं आवडीनं देवाचं भजन करायचं. ती बसून भजन करायची. कोण होतं सोबती तिच्या जीवनात? एक कोंबड आणि एक माकड. म्हणजे खरोखर कोंबड आणि खरोखर माकड तिच्या जीवनातले सोबती. आणि जी रात्र टळली वाईट कामासाठी, ती रात्र भजनासाठी घातली. सूर्यास्त झाला, लोपले भास्कराचे बिंबवो. एक ग्रंथकार सांगतोय, लोपले भास्कराचे बिंबवो. पश्चिम दिशेला सूर्य मावळला भागवत बुवा. किती रात्र देवासाठी होती, कुठल्याही पुरुषासाठी नव्हती. अख्खं शरीर भगवंतासाठी. आणि सूर्य मावळला की स्नान करायचं. ती स्नानाला गेली की माकडानं स्नान करायचं. ती स्नानाला गेली की तिच्या अंगावर पडलेल्या पाण्यानं कोंबड्यानं आंघोळ करायची. साचलेल्या खड्ड्यात पकाडा सगट त्यानं सुद्धा आंघोळ करायची. अंग गिंग कोरडं करून तिनं आसन टाकायचं आणि भगवंताचं भजन करायचं. गुणगायी आवडी. महाराज ती भजन म्हणत असताना कोपऱ्यात माकड बसलेलं, इकडच्या कोपऱ्यामध्ये ते कोंबड बसलेलं. मोठ्यांचं वाक्य सांगतोय, ज्या दिवशी सूर्य नराधमाच्या व्यतिरिक्त टळला, त्या रात्री पाणी पण ग्रहण नाही, अन्न नाही, पाणी नाही. दुसऱ्या दिवशीचा सूर्य पाऊस तर पाण्याचा थेंब प्यायचा नाही. रात्रभर नुसतं भजन करायचं, नुसतं भजन. कधी कधी एवढं भजन करायची की या दोघांना ग्लानी यायची, माकडाला आणि कोंबड्याला. तिनं पाहिल्याबरोबर म्हणायचं, अरे कोण्या जन्मात पाप केलतस रे म्हणून कोंबड झालास, कोण्या जन्मात पाप केलत रे म्हणून माकड झालास. मी कोण्या जन्मात पाप केलं रे म्हणून वेश्येच्या कुळात जन्माला आले रे. अरे इथून पुढचं जीवन गोड करायचं असेल तर तोंडान भजन म्हणता येत नाही तुम्हाला. काय झोपत रे, नाचा, झोप येणार नाही. आणि ती भजन म्हणत असताना ते कोंबडं आणि माकड टाळ्या वाजून, माकड टाळी वाजायचं आणि ते कोंबडं नुसतं नाचायचं. बराच काळ निघून गेला. वयाचा उतार काल संपला, वार्धक्याची दशा आली. आणि एक दिवस विचार केला, भगवान बोरेश्वर काशी विश्वनाथाच्या दर्शनाकरता आपण जाऊ. महाराज देवाचं भजन करणारी लोक किती अधिकारी असतात, तर त्याच्या सोबतचे पण किती अधिकारी. विश्वनाथाच्या दर्शनाकरता गेली. तिथे गेल्यावर आता काय बरं, जरी अंगावर कपडे, थाट, वैभव सगळं दर्शनाकरता निघाली. तिथं कोणालाही रोखवत नाहीत, फक्त हिला दोन गोष्टीमुळे रोखवलं, सोबत माकड आणि कोंबड याच्याकरता रोखवलं. ए बाई ठैरी का म्हणे, सगळ्या बायका चालल्यात, सगळे पुरुष चाललेत, त्यांना रोखत नाहीत, मला का? ऐका म्हणे बाई, तुम्हाला ह्या दोघांना मध्ये नेता येणार नाही, कोंबड्याला आणि माकडाला मध्ये नेता येणार नाही. शिवरात्रीचा पर्व काळ आहे, याच्याकरता शिवजीवर बोलतोय. समय जाना, समय जाना. आपल्या संप्रदायाचा नियम आहे, पैठणची वारी आली असेल, देहूची वारी आली असेल, आळंदीची वारी आली असेल, पंढरीची वारी आली असेल, तर त्या सप्ताहातल्या कीर्तनकारांनी वारी प्रसंगावर बोलायचं. आपल्याकडे समय सांगितला, समय सांगितला. आज शिवरात्रीचा पर्व काळ आहे, आज भगवान शिवजीवर बोलावं. समय जाना आपल्या शास्त्राचा, वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. आणि तिनं सांगितलं, अहो हे माझ्या जीवनातले सोबती आहेत, हे दुसऱ्याचं उकंडे उकरणारं कोंबड नाही, आणि कोणाच्या झाडावर नाचून पत्रावर उड्या हाणणारं माकड नाही, हे माझ्या भजनामध्ये नाचणारं माकड आणि कोंबड आहे. पण साहेब ते पुजारी कसा मानेल? त्याने विचार केला, माकड भजन करतच नसते, फक्त ते प्रभू रामचंद्राच्याच काळात केलं, आता ते सापडणार नाही. आणि कोंबडे तर जीवनात भजन करीत नाहीत. कोंबडे कसे भजन करतील?
कोंबडं भजन करीत असतं का कुठून त्या पुन्हा काशीतल्या पुजाऱ्याला त्याच्या का गोळ्या संपल्यात का काय ते कसं मानील ते. त्या बाईनं सांगितलं दादा माझ्यावर विश्वास ठेव, मी एकटी दर्शनाला येणार नाहीत, मला यांना सोबत न्यायचंय. काय त्या पुजाऱ्याला भावला असेल किंवा त्याला तिने इकत घेतला असेल ते काळ जाणे आणि ती जाणे. मी काय तिथला सरपंच नव्हतो, त्याच्यामुळं इतकं खोलवर मी पण हात घालीत नाही, तुम्ही बी इतक्या खोल जाऊ नका. मग तिनं त्या काळात त्या पुजाऱ्याला देऊन घेऊन कोंबडन माकड मधात नेला असेल का, किंवा ती तिच्या ताकदीवर गेली असेल का. दोन. आणि तिसरा मुद्दा, तिच्या त्या वाणीला, त्या शब्दाला, तिच्या त्या दयाळू वाणीला एखाद्या वेळेस पुजारी भावला असेल का. आणि भाऊक होऊन त्यानं म्हटलं असेल जाऊ द्या, इतके पापी घ्याले तर त्याच्यात माकडालाही घेऊ द्या आणि कोंबड्यालाही दर्शन घेऊ द्या, पण त्यानं मर्यादा घातली, मी पिंडीच्या जवळ जाऊ देणार नाही, नाही येऊ द्याचं म्हणे. गाभाऱ्याच्या इकडच्या कोपऱ्यामध्ये माकड बसेल, या कोपऱ्यात कोंबडं राहील, मात्र ते काही जवळ येऊ देणार नाहीत, मला दर्शन घेऊ दे. आणि योग असा होता दुपारची आरती, त्या आरतीच्या वेळेला आतमध्ये प्रवेश केला. आणि मग आता शिवजींची आरती म्हणल्यावर काय, विश्वनाथाची आरती होती ती. आणि त्या विश्वनाथाच्या आरतीचा गाभाऱ्यात संबंध वारांगणीला महानंदा नावाच्या वेशीला आला. जाऊ द्या, शेवटी मानवी होती बिचारी, पण तिच्या बाजूला कोंबडा आणि माकड उभे. तो पुजाऱ्यानं जास्त दंडक दिला, कोंबड जवळ नकोय. वक्ते बाबा कोंबड्याच्या बाबतीत लय बोलायचे, अजून तितकं वय माझं नाही, 10 वर्ष वाचिलं तर ते पण बोलन, लय बोलायचे बाबा कोंबड्याच्या बाबतीत. आता ज्या आरती वक्ते बाबांना एवढा अभ्यास, तर त्या काळातल्या काशीतल्या पुजाऱ्याला किती अभ्यास असेल. त्यानं सांगितलं हे बेटो कोंबडं तिकडं पलीकडंच उभं राहू द्या. आणि आरती झाली साहेब. आरती झाल्याच्या नंतर मंत्र अक्षदा. ओम यज्ञेन यज्ञमय जंद देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासः तेहन्नाकं महिमान सचत्र यत्र पूर्वे साध्या संति देवाः. असं मंत्र पुष्पांजली सुरू आहे. मग ही मंत्र पुष्पांजली, हातामध्ये अक्षद आहेत, पुष्प आहे, आणि भगवान विश्वनाथाच्या पिंडीवर त्या अक्षदा समर्पित झाल्या. नमः पार्वते पदे हार हार महादेव मोरेश्वर भगवान जय. त्या अक्षदा समर्पित झाल्या. माकड थोडं अनसट्यात होतं. मंत्र अक्षदा तिच्याही अंगावर पडल्या आणि माकडाच्या पडल्या. कोंबड कोपऱ्यात उभं. कोंबड्याच्या अंगावर अक्षदा नाही पडल्या, पण कोंबडं हुशार होतं. अक्षदा जवळ आदळल्या, जवळ आदळल्या, आणि कोंबड्याला अक्षदा दिसल्यावर खाचं थोडं सांगावं लागत. त्यानं टप टप 2-3 अक्षदा खाऊन टाकल्या. त्या लागी विमान पाठविले. मंदिराच्या बाहेर माकडाला आणि कोंबड्याला घेऊन आली. विश्वनाथाचं दर्शन घेतल्याबरोबर विश्वनाथानं सांगितलं, बाई तो येणं जाणं संपला, आता माय बाहेर गेल्याबरोबर तुझ्या स्वागताकरता माणसं उभे येत. विमान पाठिलं आणि कैलासाकडे जाणाऱ्या विमानात ती महानंदा बसली. हरिओम बाबा. ती विमानात बसल्याच्या नंतर माकड आणि कोंबड खाली होतं. पार्षदांना सांगितलं हे दोघांना खाली का ठेवलं. अहो आई साहेब, ते माकड आहे, ते कोंबड आहे, ते कसे घेता येते विमानात. ते का टपर विमान आहे का. ह्या विमानात कोणाला बी. मागे एकदा विमानात बसलो, त्या एका बाईच्या पोटावर अशी पिशवी आणि त्याच्यात कुत्र्याचं पिलू होतं. म्हणजे कुत्र्याचं तिकीट काढून बसल्या होत्या जीजी. विमानात तर तिकीट काढावं लागेल ना, तसं कसं. आणि कुत्र्याला तिकीट काढता येत असतं का. ह्या टपऱ्या विमानात, टपऱ्या विमानात काय. आता विदेशातनं कुत्रे येते तर ते पायी पायी थोडीच येते. 4.25 लाखाला कुत्रं आणलं एक जणांना. म्हणलं कुठून. मलेशियातून. आता मलेशियातून काय घोड्यावर बसून आला का पायी पायी आला. म्हणलं कसा. म्हणलं विमानातून. कुत्रं. म्हणलं हो. पताका नेली तर 10 बाऱ्या तपासली पताका.
काठीत काय आहे का त्या विमानतळा. आणि धोत्रावाला मी एकटाच टोपी काढू काढू इथं मशीन लावली आणि 3-3 बाऱ्या कष्ट्याला मशीन मिळालं. मी कशाला कष्ट्यात बॉम्ब ठेवू. ते विमानतळावरला अधिकारी म्हणला महाराज तुम्ही गण चांगले आहेत पण मी पोटासाठी नोकरी करतो. मी म्हणलं मला असं माहित असतं बापा तर तिकडे एक तुला कॅबिन करावं लावली असती आणि मग म्हणलं असतं काय काय तपासायचं तर तपासायचं. काय वारकऱ्याचा अपमान करतो. इकून कष्ट्यात मशीन घालन तिकून कष्ट्यात मशीन घाल. गनिमत पटका नव्हता बांधला नाही तो मधात घातली असती कानापासून मशीन त्याने. हो आणि कुत्रे आणले 3.5 लाखाचं कुत्र्याचं पिलू विमानात. अहो ह्या विमानात गुंडाळही बसतील. या टपऱ्या विमानात चोट्टे बसतील गुंडाळ बसतील डाके टाकणार बसतील कोणी बसतील नालायक बसतील भडवे बसतील चांगलेही बसतील. पण त्या विमानात अति चांगल्यांना बसता येते नावाच्या चांगल्यांना नाही अति चांगल्यांना. तिनं सांगितलं असू दे कोंबड आणि असू दे माकड. पार्षदांनी वरी निरोप केला. महानंदा आईसाहेबांना विमानात बसिलं पण त्यांनी सांगितलं कुकुट आणि मरकट सोबत घ्यायचे. कुकुट मरकट म्हणायचे त्यांना हे सोबत घ्यायचे. वरून पार्षदाला भयानक आवाज आला मूर्ख कळत नाही तुला. अरे अख्खं जीवन तिनं भजन केलं हे दोघं तिच्या पुढे नाचत होते खाली कसे. अरे विमान तिच्यापेक्षा यायलाच पाठीले. पशु काय पाप पुण्य जाणीती उत्तम मध्यम भोग भोगीती. महाराज काय कोंबड्याला अक्कल असती काय वानराचा चंचलपणा असतो. पण एका वेशेनं केलेल्या निष्ठेनं भजनात अख्खं जीवन या दोघांनी नाचावा. यांना तरी खाली कसं. हरि भावयुक्त अंतकरणाने भजन वेशेनं केलं. तिला विमाला असं आला असं नवल नाही महानंदा आईसाहेबांना पण तिच्या सानिध्यात राहणाऱ्या कोंबड्याला आणि माकडाला सुद्धा विमान आलं तर आवडीनं गुणगाण्यात इतकी वेशेचा कोंबड्याचा आणि माकडाचा अधिकार उंचवतो तर आपला का उंचवणार नाही. म्हणून मालक दुसऱ्या कडव्यात म्हणतात गुण गाईला आवडी आवडी गुण गाईला आवडी गुण गाईला विटेवरच्या मालकानं सांगितलं माझा विसर पडणार नाही हे देऊन टाकतो. तुम्ही आवडीनं भजन करताल हे देऊन टाकतो. तुम्हाला मोक्ष न लगे मुक्ती आणि संपदा. मोक्षही नको म्हणले. एक एक मुद्दा पाहू आपण अर्ध्या तासात. तुकोबारायांनी मोक्षाला का नाकारला असेल तर मोक्ष सुखा हानुला त्याच्या अलीकडे सांगायचं झालं तर मोक्षामा घरी कामारी हे दासी होय सांगू ऐसे तुका म्हणे. कशाला मोक्ष देता देवा. मोक्ष आमच्या इथं भांडे घासायला लागलाय आम्हाला मोक्ष काय करायचं. ठीक आहे म्हणजे. आणि मोक्ष कोणाला पाहिजे ज्याला यमाची भीती वाटते त्याला साहेब मोक्ष पाहिजे. आम्ही तर यमाच्या डोक्यावर पाय दिलाय. जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. आम्ही यमाच्या डोक्यावर पाय देणारी माणसं आम्हाला मोक्ष काय करायचा. ज्याला यमपुरीची भीती वाटते त्याला मोक्ष. काय यमाची ताकद आहे आम्हाला यमपुरी दाखवायला. उलट यमधर्म वास पाहे नित्य काळ. यमधर्म वास पाहे नित्य कोणे धन्य वेळ भेटती.
यमधर्मवास पाहे नित्य काळ मने धन्य वेळ भेटतीये उलट निळोबाराय सांगतात यम चांगल्या संतांची वाट पाहतो आणि ज्या वेळेला साधू भेटतो साहेब ती वेळ यम धन्य म्हणून लिहून टाकतो. आज मला साधू भेटलाय आणि यमाला सुद्धा साधूच्या दर्शनाची आस्था आहे. आणि मग साधूला मोक्ष काय करायचा? यमच जर पाय पडत असेल नामधारकाच्या, साधूचा दर्जा फार मोठा आहे. नित्य राम नाम गरजेवानी तीर्थे यती लोटांगणी सुरवर लागती चरणी सवे यम पायवंदी. पैठणचे मालक सांगतात नित्य रे राम नाम गरजेवानी अविरत जो भजन करतोय तीर्थे रे येती लोटांगणी. हे जेवढे तीर्थ आहेत तेवढे लोटांगण घालतात. सुरवर लागती चरणी सवे सवे यम पायवंदी. सर्व देवता पायावर लोळण घालतात आणि यम सुद्धा वंदन करतो. मग एवढा संतांचा अधिकार मोठा आहे, त्याला मोक्ष काय करायचा? तुकोबर आहे म्हणजे नको आम्हाला मोक्ष. संतांना देवता सुद्धा नमस्कार करतात. इतकी मोठी ताकद आहे संत. नकोय मोक्ष न लगे मुक्ती आणि संपदा. इथं मात्र देवानं थोडस परीक्षा पाहिली आणि विटेवरच्या मालकानं तुकोबरायला प्रश्न केला, तुकोबराय तुम्ही पैसे का नको म्हणता? विश्वातला कोणताही वर पैशाशिव होतोय. अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला, मग तुम्ही का नको म्हणता? तुकोबरायनं सांगितलं जगातला कुठलाही व्यवहार पैशाशिव होत नसेल, पण मला नको, मला नको. बाकी भरपूर महाराज आहेत, गिरगावकरापासून सगळ्याची नाव सांगितले. आपण लोकांचे कशाला वाभाडे काढायचे आहे का नाही? हो, आपली पेती उभ्यान ताकन दुसऱ्याची लावतो आड्याहून धाक. एक मन होती माझ्या लहानपणी, दुसऱ्याच्या बाईला म्हणला द्वारकाबाई पदरच नाही घेतला तुम्ही, आणि त्याची बायको वाट्यावर उभं राहून ताक पिऊ लागली जगानं. हो, काही खाली सांडू लागलं, काही पिऊ लागली. आणि मग मंजुळाबाई म्हणल्या मा तुही पायनं उभ्यान ताक प्याली, अर्ध खाली सांडायली. हा, आणि आम्हाला काय धाक लावतो? तसं लोकांना कशाला म्हणायचं? आपण आपल्या नावापासून सुरुवात करायची. तुकोबारायनं सांगितलं देवा मला नकोय. वडिलाची रीत जाणत सो. आमच्या मागच्या बुजुर्गांनी काही नाही मागितलं ना, याच्या करता नकोय. बुजुर्ग कोणाला म्हणायचं? हा धर्म मोडखळीस येऊ नये म्हणून ज्याचा वरदहस्त असतो त्या राजाला बुजुर्ग म्हणतात. त्यांना वडील मागच्यांचं म्हणायचं. हा धर्म भजनाच्या संधेनं, भजनाच्या आत्मीयतेनं, निष्ठेनं पाखंडियाचं खंडन करतो. त्या वारकऱ्याला आधरीव म्हणायचं. बुजुर्ग वडिलाची रीत जाणत असो. मग कितीतरी लोक आहेत, कितीतरी लोक आहेत, त्याच्यातली काही राजे वरे काही ठराविक लोकांची चर्चा झाली गोलोकात. आणि तिथे चर्चा झाल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणतात देवा या भारत देशाला, या पृथ्वीला लाभलेले काही राजे सुद्धा अधिकारी होते. त्यांनी जीवनात याचाही त्याग केला. काही महाराजांनी केला, काही यत्यांनी केला, काही योग्यांनी केला, काही तप्यांनी केला, काही सिद्धांनी केला. हे आमचे बुजुर्ग आहेत आणि त्यांनी चालवलेली परंपरा मी चालवतो. वडिलाची रीत जाणत सो. एका राजाचं चरित्र आहे का, पुढे सरकतो. वेळ भेटला तर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांची शिवजीवरची निष्ठा सांगण्याचा प्रयत्न करतो आणि मग वाणीला विराम. कमी करत नाही हरिओम बाबा, काळजी करू नका. कुठंच कीर्तन कमी करत नाही, तर इथं तर कसा करील? चर्चा झाली. एक फार अनुरागी राजा आहे. महाराज महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी जाभाली, महर्षी लोमश, महर्षी बकदालभ्य असे नाना प्रकारच्या ऋषींचा मेळ बसलेला. आणि एका राजाचं वर्णन आलं.
महाराज खाली आले. बघतो परीक्षा. आल्याबरोबर राजा सिंहासनावरून उठले आणि आलिंगन दिलं, दर्शन घेतलं आणि मग महाराजांनी राजाला आलिंगन दिलं. काय सेवा करू? काही नाही म्हणे, आज तर काही अडचण नाही, पण ज्या दिवशी अडचण येईल त्या दिवशी येईल. महाराज एके दिवशी राजा दरबारात बसले असताना, महाराज दरबार भरलेला आहे राजाचा, आणि तेवढ्या अवकाशात महाराज गेले. मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्यादे, गुमास्ते, स्तुतीपाठक, राजा महाराज आल्याबरोबर स्वागता करता उभं राहिले. वडिलाची रीत जाणत असो तुकोबरा याच्यातून बाजूला का पडे. महाराज विटेवरच्या मालकानं बऱ्यापैकी हाडशील. आयसा, आता हे तुकोबरायचंच वाक्य. आयसा कोणी दावा हे जया नावडेन, कन्यापुत्र घोडे दारात नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, आणि भस्मदंड छाया तरुवराची. पैसा आवडत नाही जगात, माणूस नाही, हे त्यांचे वाक्य. पण ते याच्यापासून अलिप्त आहेत. कमळपत्र जळी जायचे. महाराज, कमळाचं झाड पाण्यात जन्माला येतं, पाण्यावरच त्याची पानं असतात, पण पळड्याला पाण्याचा थेंब पाऱ्यासारखा संदिशी वगळून जातो, पाण्याचा स्पर्शच होऊ देत नाही, असं कमळाचं पान आहे. तशी काही माणसं अलिप्त कमळ जळी जायची, अशी सत्यवादी माणसं असतात. ती प्रपंचात असो, ती व्यवहारात असो, ती परमार्थात असो, इतकं जीवन त्यांचं धुतल्या तांदळासारखं असतं. तुकोबारायांनी बऱ्यापैकी ज्याला त्याला आपोआपल्या जागा दाखवल्या, पण ते वेगळ्या जागेवरले साधक आहे. देवानं खूप चिकित्सा केली, काही नाही. तोंड घशीत आला जगाचा बाप, तोंड घशीस, तरी पण तुकोबाराय तिळा इतकेही मालकाला सापडत नाहीत. पंढरीतल्या मालकाला तोंड घशीच देव आला, पण तिळा इतकंही हाताला धरू दिलं नाही. इतकं अलिप्त जीवन तुकोबारायचं. ते काय मागतील? मागच्यांचं जीवन सांगितलं. राजाच्या दरबारात आल्याबरोबर सगळ्यांनी उठून स्वागत केलं. काय काय? काही नाही म्हणे, आमच्याकडे एक सत्र चालू आहे, आणि त्या आध्यात्मिक सत्रात बऱ्यापैकी आता यज्ञ, याग, विधी, उपासना या सगळ्या काही गोष्टीचा रेलचेल आहे, आणि हे करण्यासाठी अर्थ लागतोय. राजानं सांगितलं, मागताल ते देईल. महाराजांनी सांगितलं, राजा लक्षात ठेवा बरं, मागताल ते देताल? हो, आपला सर्व राज्यपट मला देऊन टाका. डोंगरे साहेब, जिथपर्यंत त्या राजाचं राज्याची सीमा होती, हातावर पाणी घेतलं, भर सभेत संकल्प सोडून टाकला, माझ्या राज्याच्या सीमेपर्यंत सगळं राज्य तुमचं. काय महाराज बी होता मागणारा, आणि दाताही राजा कसा अधिकारी. महाराजांनी सांगितलं, राजा एखादं दान असेल ते दक्षिणेशिवाय पूर्ण होत नसतं. संकल्प सोडायचा होता ना, संकल्प सोडायचा तर त्याला दक्षिणा लागते. पूर्वीच्या काळात आदला, कवडी, दमडी, खडका, लालपई, डबल पैसा पाण्यात भिजून हातावर घ्यायचा, मग पाणी घ्यायचं आणि संकल्प सोडायचा. मग काहीतरी लागन की नाही संकल्प सोडल्यासाठी? प्रधानजी, बुलाव खजिनदार को. खजिनदाराला बोलवा आणि एक गाडीभर सोनं घेऊन या. प्रधानजीकडे महाराजांनी बोट केलं, बस खाली, आता मी राजा आहे आणि तू महाप्रधान आहे. प्रधानजी म्हणले, तुम्ही राजा? तुझ्या राजानं आत्ताच संकल्प सोडाय ना, राज्यपट कोणाला द्यालाय? महाराज, त्या राजाने कानाला हात लावला, गुरुवर्य माफ करा, राज्यपट ज्या अर्थी तुम्हाला दान केलाय त्या अर्थी या राज्यातलं द्रव्य संकल्पात देता येत नसतं, आणि संकल्पात द्रव्य आल्याशिवाय दान सिद्धतेला जाऊ शकत नाही. मग द्यायचं काय? प्रत्येकाचे सिद्धांत वेगवेगळे मांडले, पण पुराणाचा सिद्धांत आहे 3.5 भार सोनं द्यायचं ठरलं. साहेब, 3.5 भार. स्वतःचं वजन 2, पत्नीचं वजन 1, आणि 1 भार मुलाचं वजन. राजाचं नाव आहे हरिश्चंद्र राजा, पत्नीचं नाव आहे तारामती,
आणि मुलाचं नाव आहे रोहिदास. दिवस मालेपर्यंत परवानगी घेतली, सूर्य अस्ताला जाईपर्यंत तुमचं देऊन टाकू. आज मोठ्या मोठ्या शहरात एक कामगार चौक असतो किंवा कोणताही चौक, त्या चौकात सकाळी काम करणारे माणसं दिवसभराचा टिफिन बांधून उभं राहतात. मग तुमच्या माझ्यासारख्यानं सांगावा, आमची इथे एक खड्डा खांदायचा आहे, दोघं जण चला. आमची इथे एक झाड कोंबळून पडे कंपाऊंडच्या, ते तोडून बाहेर टाकायचं, 2-3 जण चला, कुऱ्हाड घेऊन या, आपण त्याला न्यायचं, त्यांची रोजदारी ठरवायची. असं ते कामगार. तर पूर्वीच्या काळात काम मागण्यासाठी जर कोणी फिरत असेल तर वाळलेल्या गवताची पेंडी डोक्यावर घ्यायची आणि गावात चक्कर मारायची. याचा अर्थ असा होता, मला पोटासाठी काम द्या. ओली नाही बरं, हरिओम बाबा, वाळलेल्या गवताची पेंडी डोक्यावर घ्यायची आणि ती पेंडी डोक्यावर वाळलेल्या गवताची असली की पुढच्या जाणकार व्यक्तीला कळायचं, यांना काम पाहिजे, आपल्याला काम द्यावं लागते. महाराज, या देशाला लाभलेला हरिश्चंद्र राजा, या देशाला लाभलेली तारामती राणी आणि या देशाला लाभलेला राजकुमार महाराज, त्या चिमुरड्याच्या डोक्यावर वाळलेल्या गवताची पेंडी आहे. जिचे तळपाय सूर्य पाहू शकत नाही, तळपाय सूर्य पाहू शकत नाही, पायाचं नख पाहू शकत नाही, इतक्या भारदस्त वजनातली राणी डोक्यावर वाळलेल्या गवताची पेंडी घेऊन महाराज बाजारात शरीर मांडले विकण्यासाठी. राजा हरिश्चंद्र, सत्वाचा सागर राजा हरिश्चंद्र, स्वप्नी समग्र दिधले दान. खरं तर हे स्वप्न पडलं होतं बरं, जागृतीत नाही. हे तुम्हाला कळण्यासाठी सांगितलंय. महाराज सकाळी आले आणि म्हणले, राजा मला दान दिलंय तू. राजे म्हणले, कधी? मला स्वप्न पडलं होतं रात्रीच. आणि रात्री स्वप्न पडलं मला तुम्ही दान दिलंय. राजानं सांगितलं, एवढ्या मोठ्या महात्म्याला पडेल स्वप्न खोटं नसतंय. हरिओम बाबा, बाळू महाराज गेला आणि एकाला म्हणला, रात्री आपला सौदा झाला, मी तुम्हाला पैसे देऊन टाकलेत, आता फक्त रजिस्ट्रीला चला. तर त्या माणसानं कुऱ्हाड बाहेर काढली दांड्यातली आणि दांड्याला तेल लावलं आणि तू घराच्या बाहेर होय. मी इतका नालायक नाही, मी तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलंय, पण तुमचं सांगायलो हे ध्यानात ठेवा. मी इतका नालायक होय आणि मला काय गरज पडली एखाद्या भंगिऱ्याकडे जायची. होऊ शकते का साहेब असं? रात्री मला स्वप्नात दान दिले, हे जागृतीत खरं करायचं. हो हरिओम बाबा, जागृतीत खरं करायचं. हे रस्त्यानं चाललेले आहेत. रस्त्यानं चालता चालता गावाच्या कडेला मशानभूमी होती, त्या मशानभूमीचं टेंडर एकाने घेतलं होतं. टेंडर म्हणजे गुत्तच ना, मक्तेगिरी घेतली. ए इकडे, आता डोक्यावर गवताची पिंडी म्हणजे काम करणारा, त्याला आव जाऊ कोण बोलन? टेलर हे रे, कोण बोलत असतं गावाला? राजा, ए इकडे, जी काम करशील का? जी हो. सांगितलं ते या शरीरानं जेवढं होईल तेवढं करीन राजू. आपलं मशान सांभाळायचं. काय देत मागा काय पाहिजे तर 2 भार सोनं. त्याचं नाव होतं डोंबे. डोंबा बनू होता, पैशावाला होतं ते. माणसं फुकणारा माणूस इतका पैशावाला, वजनानं 2 भार सोनं देऊन टाकलं. वजनानं मसन वाटा सांभाळणार, किती श्रीमंत. आणि भजन करणारा म्हणला आपण गाडी घेतली. येडगळेस का काय तू? अरे माणसं फुकणाऱ्याला माणसाच्या वजनानं 2 वजन, आता माणसाचं वजन 60-65 किलो तर असतंच ना, म्हणजे 1.25 क्विंटल सोनं माणसं फुकणारा द्यायला आहे. आणि भजन करणारा म्हणतो आपण गाडी घेतली, मुकाट्यान चलव, कोणाच्या अंगावर घालशील, हिशाबात चलू दी, येड्यावान करू नकोस तू. काय कुठं फुगावान काय करावं मिळच नाही माणसाला. काय करतील काय मिळ नाही. जा
आपलं वैभव कुठं असतं नागरे बुवा? खांद्यावर पताका असावा, गळ्यात तुळशीची माळ असावा आणि वारीत चलणं हे आपलं वैभव असावा. गाड्या घोड्या महाराजाचं वैभव नाही. गाड्या घोड्या महाराजाचं वैभव असल तर राजे हो, आपल्यापेक्षा भारीच्या गाड्या गुंडायला जास्त येतात. महाराजाचं वैभव गाड्या घोड्या नाही, बंगला हवेली आपलं वैभव नाही. आपलं वैभव नामाचा प्रचार किती करतो हे वैभव आहे. आपण व्यसनातून किती बाजूला आहेत हे आपलं वैभव आहे. हो. चांगलं गाता येतो म्हणून पिऊन चाल म्हणतो हरामखोरा, हे तो वैभव आहे का भडव्या? नाही. अडचण असेल, आपल्याला भूक लागली असेल, कोणी ओळखीचा नसेल तर सात्विक हिरवा टिपका असलेल्या खानावळीवर जेवायला गेला असेल, अनावधानानं वेळ प्रसंगी मान्य करतील. महाराज जिथं कीर्तन झालंय तिथं महाराजाला जीव घालीत नाही अशी जागा आहे का साहेब एखादी? ज्या गावात कीर्तन झालंय तिथं त्या महाराजाला जीव घालीत नाहीत. आपण 4-2 बाऱ्या इकडं परिसरात गेलतो, तुम्ही सोबत होते. अहो रांगोळ्या टाकल्या, हो लोकांनी रातच्या दिवे लावले आमच्या पुढं. घरात तर कोणी लावीन, रस्त्याला दिवे लावले. आणि इतकं स्वागत बाळू महाराजाचं असताना जर बाळू महाराज एखाद्या हायवेला इथलं पाकिट घेऊन जर तिथं जेवत असेल तर यमाला सुद्धा कळणार नाही याला कोण्या नरकात टाकावं. यमाला पण सुधारणार नाही, याला किती खोल खड्डा करून खाली पुरावा, यमाला सुधारणार नाही. हे वैभव नाही आमचं. संप्रदायाचं वैभव आहे भक्तीचा पुरुषार्थ वाढवणं. जितकं अभ्यास करून लोकांना आपल्यात आणता येईल ते संप्रदायाचं वैभव. गाड्या घोड्या असावा, कोण म्हणते नसावा? असावा, पण त्याचा गर्व नसावा. एक जणांनी मला गाडीची पूजा करायला बोलिलं तर म्हणलं मलाच कसं काय बोलिलं? म्हणलं तुही जिरवायची होती. म्हणलं मग कसं काय जिरी तू? 2-4 बाऱ्या मायापासून गेला, मी हात केलता पण तो मला मधात घेतलं नव्हतं गाडीत. अरे म्हणलं माणसं भरेल होते ना, मित्रच होता मा. मधात माणसं असल्यावर तुला काय टपाव बसू का? नाही नाही, पण उभं करून तर बनायचं ना, जागा नाही म्हणून. म्हणलो तो मधल्याला ओरडा असतो, तो इतका रगील मित्र होता मग, त्याच्यामुळं कुठं आता तुला खेटावा, त्याच्यामुळं आपलं मी पळली. हा, त्याच्यामुळं तर तू जिरिण्यासाठी गाडीची पूजा करायला बोलली. आणि गाडी केवढ्याची? मुंबईच्या बाजारातून घेतलेली 3.5 लाखाची. हो, 3दा तर तिचे नाव बदलले. 8व्या बारीची याला आली आणि तिची पूजा करायला मला बोलिले. आम्ही त्याची पूजा केली. म्हणलं मुंबईला जायचं रे. ते म्हणलं आपली नाही गाडी घेणार. म्हणलं तू या गाडीत काला झाला तरी पोचायचो नाहीत. तू या गाडीत मुंबईचं कीर्तन कुठं गवसत असते का? तू राहू दी. हो, इथं जालन्याला गेल्यावर डुक 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 वाजायची बस मुकाट्यानं. ही रान साजरी म्हणून आपली अशीच घरी ठेवी. येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्याला वाटाव याला गाडी आहे. हो. आम्ही रेल्वेने गेलो. रेल्वेने गेल्यावर स्टेशनला उतरल्याबरोबर एक भक्त आम्हाला न्यायला आला. गिरगावकर आपणच आहेत का? आता मुंबईच्या स्टेशनवर धोतरावाला मीच दिसलो. मीच. बर बर काय हे संघ होतं ती गाडी घेणं. चला बाहेर. त्या दादऱ्याहून खाली उतरल्याबरोबर बसा गाडीत. त्या गाडीत बसल्याच्या नंतर काय गाडी होती, मी असं गपचूप बसलो साहेब. मला वाटलं आपला कोपूर गिपूर कशाला लागला, एखादं बटन सुरू व्हायचं आणि कोणी कुणी गाडी फिरायची. महागाईची गाडी होती न ती, कधी नाही पाहण्यात आणि ती आलं खाण्यात. मी आपलं गपचूप. आपण धोत्रावाल्यानं कशाला वळवळ करायची? शिक्षण 7वी कुठं काही 10 गिबी ते शिकलेलं होतं. इकून पाही तिकून पाही, हँडल पाही, काच पाही. मुकाट्या बसलं. ते म्हणलं बस गपचिप, तुला नाही अभ्यास, शिकला नाही काय नाही, मला चटकळत आहे गाडी. आणि म्हणलं चटकळतून केवढ्याची? माय इथं का दुकान आहे का? 5 रोबील होतं ते. आणि मला चटकळती म्हणलं गाडी. म्हणलं मग केवढ्याची? हळूच करून बसलो. केवढ्याची? माय इथं का दुकान आहे का कारखाना आहे? मला विचारायला. म्हणलं जाऊ दे बाबा. म्हणलं दादा गाडी केवढ्याची? ते म्हणलं 2.25 कोटीची. अरे पप्पो. मी म्हणलं 10 जन्म गेले तरी गिरगावच्या बाळून काय घ्यायलाय? नाही भेटन. उग देवाच्या पुढं नाही, इथं या गादीव तरी खोटं नाही बोलायचं. या 2-4 वर्षाच्या तुरी इकल्यावर काय जण वाला आजे आपल्याला गाडी. तुरी, सोयाबीन, हरभरा, चांगलं पाहायचं काम नाही.
कृपा आहे बोरेश्वर त्यानं जाटा हालिले की रान भिजते पट्ट्याचं हरभऱ्याची बाबर होणार नाही तुरीची बाबर होणार नाही भयमुख्य वाढणार नाही हा टरबूज गाबणी होणार नाही गाबणी टरबूज कळत आहेत का पुढून खापक्याने इकून बेंबी दबली हो 7 किलोचं असलं तरी व्यापारी म्हणतो हे माग आणि त्याला नाव ठेवलं रहाटण लय माणसं बी उचार त्याला नाव रहाटण कोणी होत नाही ना त्याला हो अशी होत नाही कृपा आहे त्या मालकाची मी म्हणलं दादा तुम्ही काय नोकरीला आहात त्यांना नोकरी वगैरे काय नाही 2.5 कोटीची गाडी आहे या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी टाळ्या वाजितो वाजनात नाही ते आमच्या संचाल म्हणलं मही काय जिरी तू याची जिरीव याला 2.5 कोटीची गाडी मै काय जिरी तू भिकार छोटे म्हणलं गिरगावचा बाळू तू याची जिरीव तिथं गेले होते म्हणलं दा बाबा तस काय बोले अरे मी आणलं हे लय करल्यावर करू लागलो बरं झालं तू आलास आमचं खांडूक फुटलं ना ऑपरेशन झालं बिन गोळ्याचं नीट झालं नाही हे मला 1-2 महिने सुधरूच देत नव्हतं एका गोळीत सगळं नीट झालं म्हणलं पार 56 टाक्याचं ऑपरेशन लगे क्लिअर बिना टाक्याचं आपलं वैभव हे नाही आपलं वैभव गाड्या घोड्या बंगले नाही असावा कोण म्हणते नाही म्हणून कोण म्हणते नाही पण त्याचा गर्व आपल्याला नसावा आपल्याला गर्व असावा मी इतक्या बऱ्या ज्ञानेश्वरीचं पारायण केलं ते बी सांगायचं नाही हा मनात गर्व असावा मी एवढ्या वेळेस शिवजीचं दर्शन घेतलंय मी इतक्या वेळेला पंढरीला गेलो मी देहू पैठण आळंदीला इतक्या वेळेस गेलो हे मनातली मनात स्वाभिमान असावा देवा हे पवित्र शरीर दिलंय मी चांगल्या कामाकरता वापरलंय याचा गर्व असावा हे आड्या घोडेन पैसे नादलेन हे कोणाकडे भीत काय ताण नाही योग असा आला दोन भार सोनं देऊन टाकलं आणि प्रेत जाळण्यासाठी शरीर इकून टाकलं मसन वाट्यात काम डोंब्याला सांगितलं येतो उद्या कामाला बायकोची न पोराची वाट लावायची म्हणजे कुठंतरी कामासाठी व्यवस्था लावायची तितक्यात समोर गेल्याच्या नंतर एक बाजार भरलेला होता आणि त्या बाजाराच्या कडेला हरिश्चंद्र राजाच्या डोक्यावरची पेंडी खाली टाकली आता शरीर विकलंय कामासाठी आता दोघांच्या डोक्यावर पेंडी गवताची त्या बाजारामध्ये एक सात्विक सदाचारी पुण्यशील व्यक्ती दर्भ विकण्यासाठी आलता दर्भ पितृपंधरवाडा चालू होता दर्भ विकायला आला वडीला चिरीत जाणत असतो तो कोबरा याच्यातून बाजूला पड नकोय आणि संपदा मोक्ष तर नकोच म्हणले पण आणि संपदा नकोय म्हणले संपदा आम्हाला का नकोय मागचे लोक किती अधिकारी होते तो अधिकार पटवून देतात आणि मग एक ती दर्भ विकणारी व्यक्ती आली प्रचंड श्रीमंत व्यक्ती पण पूर्वीच्या काळातले 500 एकरवाली माणसं वय झाल्यावर पण रिकामे बसत नव्हते मुंगशाच्या दोऱ्या गोफन तयार करायची मुंगशे तयार करायचे जोते तयार करायचे कासरा तयार करायचा आगुंड्या तयार करायच्या पोळ्याचा साज तयार करायचा 500 एकरवाला पण घेरा फिरवायचा पोळ्याच्या आधी महाराज वजनदार लोक होते मस्तीतले माणसं होते ह्या इशीच गडी असले तरी त्यांना सूत कांडू लागायचे गड्यासोबत काय काय वैभवशाली लोक होते आता नुसते बेकार चोट मोकार टेकन चौकीत लुगडे एक काय सांगतो सोंबळ्या काय चट दागिने खाताडाला बँकेत ठुले आणि बँटेकचे घालून वरी फिरायली लग्नामध्ये लाईन गेल्यावर चोट्यानं तोडे तर नाही पण थुत्रीत हाणली आणि तिनं चोराचा हात धरला आणि तितक्यात लाईन आली तो दागिने काऊन नाही तोडे हे चुकीचे घालून आली म्हणून थुत्रीत हाणलीत म्हणलं इतकं चोट्याला राग आला ते वरून टाकलेले त्यालाच पुन्हा पिना लावलेले आणि ते घागर माळा कशाला सोंग हे करायची उलटी आपली 7 दिवस कीर्तनाला नाही 8व्या दिवशी काल्याला नाही
हो एक जण असं मोठं ब्रासलेट घालून इकडं नुकती वाट मॅनला याला हाणार रूम न्यायच्या हाता ह्यो आता आला इथं नुकती वाढायला सांगायला ते बोटन गिटन म्हणलं होय तिकडं 7 दिवस तुला कीर्तनाचा पत्ता नाही काय नाही काय नाही ना आता पंक्ती फिरायला वा 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 तुम्ही आलात का ते पहिल्यापासून आहे तूच आज आलात तू हा दिवा माग राहू दे काय नाटकेच लोक सगळे भलते फार विचित्र कारभार झाला मला पान पान फुलवा पप्याची माय नीट बोल ना तुला आणि तुला पान फुलवा आला आमच्या गोळ्या संपल्या तू हे पागल झाले लोक योग असा आला दर्भ विकणारा माणूस आहे महाराज हरिका नाम पेटका धंदा न करे मूर्खांदा मरेपर्यंत माणसानं काम करत राहायचं आपण कर्मभूमीवर आलो प्रपंचातल्या माणसानं मरेपर्यंत काम करायचं शेवटच्या श्वासापर्यंत भजनही करायचं आणि कामही करायचं रिकामं बसायचंच नाही दर्भ विकणारा माणूस श्रीमंत किती होता पा डोंब्यानं 2 भार सोनं दिलंय 2 भार मसनवाटा सांभाळणारा माणूस तर तिथला सात्विक माणूस दर्भ ऐकणारा किती अधिकारी असेल तो पूजेचं साहित्य ऐकणारा माणूस होता दर्भ म्हणजे पिंडाचं साहित्य पाहिल्याबरोबर बघितलं बाजाराच्या कोपऱ्यावर उभी आहे माऊली